काय सांगाल किती वर्षापासून हा व्यवसाय करताय आणि कशा प्रकारे आपल्याला याचं हे करावं लागतं? आता बरेच दिवसापासून 20-1 वर्षापासून करतो मी. बोला. आणि गावरान गुळ हे भेंडीपासून तयार केलेला गावरान, प्युअर गावरान आहे, बिन केमिकल. ऊसांना काय त्रास होतो किंवा कशा प्रकारे आपण याचं हे करतात? याला मनुष्यबळ लागतं, किती मनुष्यबळ लागतं किंवा मनुष्य मिळतात त्याला? नाही, मजूर लागतं भरपूर. मजूर लागतं, ते 10 ते 15 लोक लागते याला, तेव्हा चालतं ते, म्हणजे चालत नाही. काय अडचण येतात गुराला समजा चालू करायचं म्हणलं? म्हणजे त्याला म्हणजे ऊस पाहिजे, ऊस लागतं, ते कापणार आणणार. हा, काही हे भुसा लागत लागू नको. आणखी काय अडचणी येतात? अडचणी मजुराची फक्त, बाकी काही नाही. मजूर लोक भेटत नाही त्या कामाला. काय वाटतं आता गुराची संख्या कमी होत चाललेली त्याबद्दल? हा, त्या मजूर नाही भेटत म्हणून कमी झाले. किती गुळ तयार होतो दिवसभरात? दिवसभरात 4-5 क्विंटल होतो. हा. तर काय दराने विक्री होतो? हे 50 ते 60 रुपये. बरं. पूर्वी काय दर होती ना, आता काय दर आहे समजा? दरामध्ये काही वाढ झालेली? हा, वाढ झाली ना. ऊस महाग झाला तर मग हे बी वाढलं ना. ए लागू मत. काय नाव आपलं? रशीद भाई. ऊसापासून आणतो. ऊस बाहेरून शेतकऱ्यापासून विकत घेऊन ऊस आणलं जातं. मग याच्यामध्ये क्लिसर मध्ये टाकल्याच्या नंतर ते हौदामध्ये त्याच्या आदान, मापाचा आदान राहतो. ते आदान भरल्याच्या नंतर मग कढाईमध्ये टाकतात. मग 2 ते 3 तास त्याला येळ लागत होते गुळ बनायला. मग तिथून त्याला भेंडीचं निखार करून ते तयार केलं जातं. मग तिथून इथं हौदामध्ये टाकलं की त्याला थंड झालं. मग तो थंड झाल्यानंतर त्याला छोटे छोटे 1-1 किलोचे भेंड्या भरले जातात. 1 किलोचे, 5 किलोची किंवा 10 किलोची. गिऱ्हाईक जसं येतं तसं देते रोजचं. मग काही ठोकमाल देते व्यापारीला. त्या पद्धतीनं चालू आहे. हा गुळ कसा आयुर्वेदिक पद्धतीने? आयुर्वेदिक म्हणजे प्युअर भेंडीचं, काही केमिकलचं काही उपयोग नाही. इथं एकदम प्युअर भेंडीचं निखार आहे. हर खाजगी गुळ तयार केलं जातंय. किती माणसं मनुष्यबळ याला लागतं? इथं कमीत कमी ह्याला तर ते बाबाची 2200 गेलं त्याच्यात. पण इथं मी आलो 4-5 वर्ष मला इथं झाले की तेव्हापासून मी पाहतो की इथं केमिकल याच्यामध्ये नाही. मी ऊस सप्लाय करतो इथं. त्याच्यानंतर इथं 8 ते 10 लेबर इथं लागत या, आणि बाहेर 10 लेबर, समजा 20 कुटुंब पोट भरते. चालवताना काय अडचणीचा सामना करा? अडचण काहीच नाहीये. फक्त शेतकरी आता ऊस महाग झाले, तो 4000, 4500 टन किंवा 3500 रुपये टन हे दरानं विकत घेऊन हे गुळ तयार केलं जातं. बाहेर मार्केट कसं आहे तुम्हाला? मार्केट आता रोजी भागी नाही घेते, दुसरं काही नाही. रोजी भागीचे त्यांची मजुरी, तोडणाऱ्याची मजुरी, आणणाऱ्याची मजुरी हे नाही घेते, दुसरं काही नाही. एवढं नफा असलं तर मग त्याची बिल्डिंग राहिली असते. व्यवसाय एक छोटासा त्यांचं, त्याच्यामुळे हे चालू आहे. हे एक त्यांची पारंपरिक चालू आहे म्हणून हे व्यवसाय त्यांनी पूर्वीपासून चालू केलेला आहे. त्यामुळे हे चालू आहे. इथे 10 लोक मजूर पोट भरत्या, त्यांचं बी चालतं, मजुराचं बी व्यवसाय चालतं. त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवलेला आहे त्यांनी. काय नाव? मोतीराम राठोड, टाकळी.